मात्र उंच भरारी घेईल, सुपर एट मध्ये दाखल होईल आणि उद्याच्या दिवसामध्ये कोणता संघ मात्र पुन्हा एकदा ह्या मैदानावर सज्ज होईल यासाठी चाललेली ही लढत. एका बाजूला आपण पाहतोय ज्या संघाने नाणेफेक जिंकली ती स्वराज इलेव्हन ची पिफुंडे संघ, प्रथमेश म्हात्रेचा संघ, किशोर घरतचा संघ आणि त्याचबरोबर त्याला फाईट करताना सलामी वीर आपल्याला पाहायला मिळतोय तो अंबादासा शिरसाट. ज्या संघाचं पॅकर्स आहेत त्यांचं देखील कौतुक करतोय. मुळेखंड संघ उतरलाय, जीवित म्हात्रे आणि त्याचबरोबर प्रणय कोळी, सत्यम गोलंदाजी मार्कवर. हॅलो सत्यम. ओहो पहिलेच चेंडूला एज लागली. इथे काय घडले पाहायचं आहे. चेंडू गरंगला चाललाय सीमा रेषेकडे, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथे मात्र अपयशी ठरलाय आणि चेंडूनं मात्र चकवा दिलाय. 3 क्षेत्ररक्षकांना चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांना आणि चेंडू मात्र सीमारेषा गाठतोय 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर आले 4 धावा. 4 धावांना खुद खातं खुलं केलं आहे मुलेखंड संघाचं. हो चेंडू हवे, चेंडू हवाई सफर करतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, जीवित मात्रेच्या बॅट मधून निघालेला हा खणखणी षटकार. दोन चेंडूवर मोठी धावसंख्या पाहायला मिळते. बिनबाद 10. सत्यम सत्यम महात्रे गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. आता मात्र खोटप्याचा चेंडू, चेंडूला पोल केला आहे मिड विकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक प्रथमेश म्हात्रे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत मिळतील 1 धाव आणि 1 धावेनं संघ धावसंख्येत पुढे सरकेल. 11 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्राईक रोटेट जाईल. प्रणय कोहली स्ट्राईक एंडला. मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः तुटून पडला होता गोलंदाजावर. चेंडू हवेत आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पुस्तकीने पाहायचा. प्रथमेश जज करतो चेंडूला. इथे मात्र घडलं काय, प्रथमेशच्या हातामधून चेंडू निसटला आणि 1 बॉल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. कारण एक बिग फाईट आहे. समोरचा संघ देखील तेवढा बलवान आणि ताकदवान आहे आणि त्या संघासमोर खेळाडूंना जर जीवनदान तुम्ही असे देत राहाल तर कृपया 4 षटकांचा सामना आहे, लक्षात घ्या. एक्स्ट्राच्या दिशेने खेळून काढला चेंडू. इतर काय घडते पाहायचं आहे. निश्चितच चिकी सिंगल म्हणावे लागेल प्रणय कोहलीची आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या आपण पाहिली तरी एकूण 16 धावा धावपलकर पाहायला मिळतात. पहिलं षटक पाहतोय आपण, पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये 16 धावा आतापर्यंत जमा झाल्यात. जीवित मात्रे आणि प्रणय कोहली खेळत असताना आपण पाहिलं. हो विकेट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क फारसा पाहायला मिळाला नाही. चेंडू क्रीजवरच राहिला आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू आला निर्धाव. सुटकेचा निश्वास सोडला सर, कारण 3 मोठे फटके देखील पाहिले. स्ट्राईक रोटेट होताना पाहिली. जीवित मात्रे आणि त्याचबरोबर प्रणय कोहली या दोघांच्या फलंदाजीचा विचार केला तर जीवितनं 4 चेंडू फेस केले. त्यानंतर 11 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. प्रणय कोहलीनं मात्र 2 चेंडू फेस केले आणि 5 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. बिनबाद एकूण धावांचा विचार केला तर 16 धावा धावपलकावर पाहायला मिळतात.
हॅलो. निश्चितच आपण पाहिलं तर सत्य म्हात्रेचं षटक 16 धावांचं पाहायला मिळालं. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्या षटकामध्ये 16 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. जीवित म्हात्रे आणि प्रणय कोळी ही जोडी मैदानामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. अंबादासा शिरसाट ज्या संघाचे पुरस्कृत आहेत मुळेखंड संघाचे, ते मात्र लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. कारण गिरीश चिमणेने आम्हाला सांगितलं की अंबादास शिरसाट हे या संघाचे पुरस्कृत आहेत आणि घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर इथं उपस्थित आपल्या डोळ्यात देखील सामना चालू असलेला पाहतायत ते प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. रिव्हर्स अटेंड केला. इथे मात्र निश्चितच एक धाव मिळेल प्रणय कोळीला आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली. भीमर चेंडू आहे की नाही चेक करण्यासाठी, तर तिसरे पंच आमचे मॉनिटर चेक करतील. निश्चितच रिव्हर्स अटेंड केला होता. चेंडू एक्झॅक्टली किती हाईट फॅक्टरमध्ये आहे ते हाईट फॅक्टर दाखवताना दर्शवताना आमचे कम्प्युटर स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच एक धाव तर जोडली गेली आहे. आतापर्यंत धावांचा विचार केला तर 17 धावा तब्बल संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. तर गोलंदाज आपण पाहिला तर किशोर घरत एक अष्टपैलू खेळाडू. निश्चितच थोड्याच वेळात डिसिजन पेंडिंग आहे तो आमच्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर तुम्हाला आम्ही तो डिसिजन कळवू. तर नो बॉल नाही आहे चेक केला. त्यानंतर मॉनिटर चेक केला आमचे कॅमेरामॅननं आणि त्यानंतर नो बॉल नाही आहे असं घोषित झालं आहे. एक धाव संघाच्या खात्यामध्ये 17 धावा तब्बल मुळेकण संघाच्या खात्यामध्ये जमा झालेत. स्वराज इलेव्हन JP फुंडे गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 17 धावा खर्च केलेत. दुसरं षटक प्रगतीपरक प्रथावर किशोर घरत. इथे मात्र ग्लान्स केला चेंडूला फाईन लेग क्षेत्राकडे. चेंडू गेला आहे सीमा पार. 6 धावांकरता 6 धावांचा चेंडू पाहायला मिळेल निश्चितच किशोर घरतचा. आणि श्रीदत्त जयंती निमित्त आपणा सर्वांना आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गाणं कसंही लागू द्या, गाण्याची मजा घ्यायची असते. गाण्यामधून काय निष्कर्ष काढायचा हे प्रत्येकाला माहिती आहे. तर निश्चित एक धाव मिळते जीवित मात्रेसाठी. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 24 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकले त्या किशोर घरतनं. 6 धावांचा फटका देखील या षटकामध्ये पाहिला. जीवित मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रणय कोळीकडे स्ट्राईक आली आहे. सलामी वीर दोन्ही अजून देखील मैदानामध्ये आहे. मात्र जोडी फोडण्याचं काम कोणता गोलंदाज करेल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू सरळ यष्ट्यांच्या वरतून निघून जातोय आणि इथे मात्र चेंडू तर निश्चित आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जसा रिलीज झाला चेंडूने वळण घेतला आणि चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू खेळून काढलाय. फक्त भीमरसाठी पंचांना वाटला तर आम्ही रिव्ह्यू देऊ. त्यानंतर कोणत्याही संघाला रिव्ह्यू नाही इथे, कुठल्याही खेळाडूला रिव्ह्यू नाही. इथे मात्र एक्स्ट्राच्या वरतून खेळून काढला चेंडू गोळीच्या वेगाने. वन बाउन्स सीमारेषे बाहेर. दणदण करत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहिली तर 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. इथे मात्र ब्लॉकलचा चेंडू ब्रह्मास्त्रावर अक्षरशः खोदून काढला चेंडूला. मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु त्याच्या हातून जो थ्रो जो आपण पाहिला तो अक्षरशः चुकीचा होता. बॅकिंग जर नसतं तर निश्चितच इथे मात्र
चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला असता, परंतु इथे मिळते फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून या षटकामध्ये आल्यात एकूण 13 धावा. तर धावसंख्या झाली एकूण 2 षटकांच्या समाप्ती करा 29 धावा तब्बल अंबादासा शिरसाट संघाच्या मुलीगड संघाच्या खात्यामध्ये जमा झालेत. तर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे हेमंत पाटील मॅन फ्रॉम भंगारपाडा 29 धावा. हेमंत पाटील साहेबांना विनंती करतोय का आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा. शेवटचा चेंडू आपण पाहिला तर एक धावेचा आणि पहिल्या षटकामध्ये पाहिला तर शेवटचा चेंडू निर्धाव. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, या षटकामध्ये आला एकूण 13 धावा आणि अशा रीतीने धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 29 धावांची भागीदारी पाहायला मिळते. चांगली भागीदारी आणि ही अशी अपेक्षा असते सलामीवीरांकडून. ती अपेक्षा करत असताना मात्र मुलेकण संघ आपण पाहिला खेळत असताना सलामीवीर जीवित म्हात्रे आणि प्रणय कोळी 29 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळतायत दोघे जण. आता मात्र तिसरं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा प्रथमेश म्हात्रे. प्रणय कोळी स्ट्राईक एंडला. क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळते. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात पेट्रोलिंग करण्यासाठी आणि त्याचबरोबर प्रणय स्ट्राईक एंडला. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू हवेत, चेंडूचा सफर पहा कसा आहे. नक्कीच चेंडूनं सफर केलाय, हवाई लँड केलाय तो निश्चितच 6 धावांसाठी. जबरदस्त फटका, मॅग्निफिशंट फटका पाहायला मिळाला प्रणय कोळीचा. विचार केला तर 35 धावा धावपलकर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू. चेंडूला व्हेरिएशन दिला इथे मात्र का प्रथमेश म्हात्रेनं आणि इथे चेंडू निघून गेला तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निश्चितच आता मात्र सुटकेचा निश्वास सोडल्यासारखं. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू. परंतु 4 षटकांचा सामना असल्या कारण मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा जो मनसुबा असतो फलंदाजाचा, तो मनसुबा प्रयत्न करत असताना प्रणय कोळी इथे मात्र अक्षरशः जडमध्ये टाकलेला चेंडू होता आणि त्याला खोदून काढलाय प्रणय कोळीनं. एक धाव निश्चित मिळेल लॉंग ऑन क्षेत्राकडे आणि एकेरी धावेने संघ पुढे सरकेल. 37 धावा 36 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर 37 धावा धावपलकावर. 36 धावा. इथे मात्र जीवितला चकवा दिलाय गोलंदाजानं. जसा चेंडू रिलीज झाला थोडस वळण घेतला आणि एसटी रक्षकाचा वेध घेतला. इथे चेंडूनं अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला प्रणय कोळीच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. यासाठी जाणला जातो तो गोलंदाज प्रथमेश. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये एक्स्ट्राच्या वरतून खेळून काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू जातोय. तर आमचे समालोचक कक्षामधून हॅलो जॉन्टीच्या मात्र चेंडू पाठी लागला की काय. मागच्या सामन्यामध्ये देखील असं झेल सोडला होता आणि आता देखील झेल सोडलाय जवळजवळ. आणि धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 40. आता मात्र लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू टाव झाला. इथे मात्र थोडासा पम्बलिंग पाहायला मिळाला. चेंडू जसा हातातून निसटला चेंडूने सीमारेषा गाठली आणि अजून एक मोठा फटका चौकार. जीवित मात्रेच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार. धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 44.
तर नवीन गोलंदाज पाहायला म्हणजे मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक फेकलं होतं. 34 धावांची गरज असताना त्या धावा मात्र रोखल्या होत्या. साईराज म्हात्रे हा मात्र गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहायला मिळतोय स्वराज 11 फुंडे संघाकडनं. स्ट्राईक इनला प्रणय कोळी. ही जोडी मात्र अजून देखील फोडता आली नाही आहे गोलंदाजांना. त्याचं कारण आहे क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण चुकीचं झालं. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक होता तिथे विशाल म्हात्रे आणि त्यानं मात्र आता कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आणि पहिला प्रयत्न मिळून दिला आहे 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज साईराज म्हात्रेनं आणि पहिल्या चेंडूवर मात्र सफलता मिळाली ती प्रणय कोळीची. प्रणय मात्र आपल्या डगआउट मध्ये रिटर्न जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाकडे शुभम म्हात्रे. स्ट्राईक एंडला जीवित म्हात्रे. अखोड टप्प्याचा चेंडू पूल केला. इथे मात्र पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये काय घडते पाहिजे कारण जीवित सारखा एक तडाखे बंद फलंदाज त्याच्या मनगटीमध्ये ताकद आहे चौकार षटकार मारण्याची. तो फलंदाज स्ट्राईक एंडला सलामी वीर आणि आपल्या संघाचं तारणार आपल्या संघाची भिस्त ज्याला म्हटलं जातं तो जीवित मात्र स्ट्राईक एंडला. निश्चितच साईराज मात्र आता काय करणार कशा पद्धतीने गोलंदाजी करणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. अजून एक खोटप्याचा चेंडू मिडविकेट क्षेत्राकडे ट्रॅव्हल झालाय. गोळीच्या वेगाने निघून जाते परंतु इथे काय घडते पाहायचं आहे. जीवित मात्र स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये विकेट सॅक्रिफाईस करावी लागते शुभम म्हात्रेला आणि इथे दुसरा धक्का लागलाय तो निश्चितच मुळेखंड संघाला. तर रनआउटच्या सर्वांमध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज प्रथमेश मांडेलकर. इथे मात्र स्वीप केला चेंडूला. चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे ट्रॅव्हल झालाय सीमा रेषेबाहेर जातोय 4 धावांसाठी. अजून एक मोठा फटका 4 धावांचा जीवित मात्रच्या बॅटमधून. विचार केला तर 55 धाव फलकावर आतापर्यंत लागल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवर काय घडतं पाहायचंय. स्ट्राईक एंडला जीवित मात्रे त्याचबरोबर साईराज मात्र गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. एक सफलता मिळाली आहे आणि त्यानंतर रनआउटच्या सर्वांमध्ये आता मात्र एक उत्तुंग फटका एक मॅग्निफिशंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. जीवित मात्रेच्या बॅटमधून निघालेला हा दर्जेदार षटकार. कीच ओ शेट इथे पण आमचे शेट आहेत श्रीधर दादा म्हात्रे अमर म्हात्रे सायरथ कंस्ट्रक्शन यांच्या वतीनं आम्ही पाहतोय ज्या ट्रॉफ्या ज्या मिळाल्यात त्यांच्या सौजन्याने मिळाल्यात आम्हाला आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप कौतुक. कारण अशी दानशूर व्यक्ती जर असतील तर
खरोखर स्पर्धा करण्यासाठी मजा असते. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 61. जीवित मात्रे हो लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. साईराज मात्रे मात्र थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 62 धावा. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी 7 चेंडू मात्र आता 7 चेंडूचा षटक फेकावा लागतोय निश्चितच साईराज मात्रेला. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला जीवित मात्रे. फुलटा चेंडू त्याचा खरपूस समाचार घेतलाय. लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्र शिकवता प्रथमेश मात्रे, परंतु प्रेक्षक बनून राहिलाय. चेंडू हवाई सफर करत गेलाय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आपण संधी देऊच तुम्हाला, कारण आमच्यापर्यंत स्कोर पोहोचला. इथे 4 षटकांच्या समाप्ती अखेर एकूण 68 धावा आणि 69 धावांचा पाठलाग करावा लागेल निश्चितच स्वराज 11 जीपी फुंडे संघाला. जीवित मात्रेच्या फलंदाजीचं विश्लेषण केला तर 4 चौकार मारले, 5 षटकार मारले, 14 चेंडू फेस केले, 49 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळला. एक धावेपासून वंचित राहिल्या 50 लगवण्यापासून जीवित मात्रे. परंतु या खेळाडूची ओळख आहे, ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला तो संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही आहे आणि संधीचं सोनं केलं आहे. 49 धावा लावल्यात ते जीवित मात्रेनं आणि त्याला साथ देणारा फलंदाज आपण पाहिला प्रणय कोळी, ज्यानं 10 चेंडू फेस केले, 18 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केला, 1 षटकार मारला, 2 चौकार मारले आणि त्यानंतर मात्र साथ मिळाली ती निश्चितच शुभम मात्रे आणि प्रथमेश मांडेलकरची. आणि अशा रीतीने 4 षटकाच्या समाप्तीनंतर 68 धावा लावल्या, 69 धावांचा पाठलाग करायचा. 69 धावांचा पाठलाग करत असताना निश्चितच पुन्हा एकदा आपण ऐकूया उत्तरादाखल टिप आणि टॅप उत्तर देताना कसं उत्तर देईल तो निश्चितच स्वराज 11 जीपी फुंडे संघ हे ऐकूया. पागोटे गावचा एक बुलंद आवाज आमचे परम मित्र अतिश पाटील आणि आमच्या गावातील एक विनोदी कलाकार, मिमिक्री मॅन आणि त्याचबरोबर समालोचक क्षेत्रातील एक दर्जेदार समालोचक सुशांत पाटील आणि त्याचबरोबर कृष्णा मिश्रा यांना देखील विनंती करतोय, आपण कुठेही असाल आपण आमच्या व्यासपीठावर यायचं प्लीज. आपली जागा व्यासपीठावर आहे आणि ज्या ज्या वेळेला आमच्या कामोठ्यामध्ये स्पर्धा असते, मग ती ग्रामीणमधील असो की ओपनमधील असो, आम्ही निलेश परदेशी आणि त्याचबरोबर कृष्णा मात्रेचं नाव आम्ही आवर्जून घ्यायला आम्हाला आवडतं. तर ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला ते गरजेची गरज भागवताना आम्ही कृष्णाला आणि निलेश परदेशीला पाहत असतो. यावं आपण कृष्णा मिश्रा आमच्या व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत असेल. ओव्हर टू अतिश पाटिल सर. धन्यवाद सर. तो चलते दोस्तों, रुक करते मैदान के ऊपर जहां पर आज के दिन का ये अहम मुकाबला और अंतिम मुकाबला खेला जा रहा है. मुलेखंड बनाम फुंडा टीम के बीच पहले सत्र का खेल देखा गया दोस्तों. लगभग पहले सत्र में 24 गेंदों में एक बड़ा लक्ष्य हासिल किया. 68 रन बनाकर 69 रनों का टारगेट सेट किया जा चुका है. और जवाबी हमला देने के लिए पहले मुकाबले में जिस प्रकार आज के दिन कुणाल घरत और किशोर घरत की पारी देखने का मौका मिला था, उसी प्रकार ये दोनों सलामी बल्लेबाज इस वक्त इस मैदान के ऊपर आते हुए, दोनों टीमें उरन से बिलोंग करती है. तो आज के दिन से कौन सी वो उरन की टीम होगी जो आगे बढ़ेगी? इस वक्त मुलेखंड और फुंडा के बीच एक कड़ा संघर्ष होगा. क्या बल्लेबाज कुणाल घरत और किशोर घरत ईट का जवाब पत्थर से देंगे? इस समय इस मंच के ऊपर उपस्थित आदरणीय श्री कृष्णा जी मिश्रा, कामोठी निवासी है, यहाँ पर उपस्थित हो चुके हैं. उनका तहे दिल से आभार और स्वागत किया जाता है. आदरणीय श्री कृष्णा मिश्रा साहब का ये प्यार भरा और प्रेम भरा गुलदस्ता देकर और मोमेंट देकर उनको सम्मानित किया जाएगा. प्रेजेंटेशन बॉक्स एरिया में 24 गेंदे 69 रनों का टारगेट, एक बड़ा लक्ष्य. लेकिन जब बड़ा लक्ष्य हमारे सामने होता है, निगाहें वहीं के ऊपर होनी आवश्यक होती है.
क्योंकि जब जब जीवन में बड़े बड़े संघर्ष आते हैं, बड़े बड़े चैलेंज आते हैं, उस चैलेंज का स्वीकार करना आवश्यक होता है। निश्चित तौर पर इस चैलेंज का स्वीकार कुणाल घरत और किशोर घरत नामक दोनों खिलाड़ियों ने किया होगा। मन में एक ख्वाब लेकर, मन में एक उत्साह लेकर, मन में एक आत्मविश्वास लेकर आगे बढ़ते हुए दो खिलाड़ी, लेकिन कारवां रोकने के लिए मलेखन टीम के सबसे शानदार गेंदबाज आगे बढ़ते हुए हर्षल मांडलकर। इस ओवर की पहली गेंद आड़े से खेलने का प्रयास, बिल्कुल ऑफ स्टंप के ऊपर गेंद को रखा था, मौका नहीं था। जानते दबाव यहां पर बनाया है बल्लेबाजों ने, जिस प्रकार 24 गेंदों में 69 रनों का टारगेट सेट किया था। अब इस टारगेट को हासिल करने के लिए आते ही पहले ओवर को टारगेट करना आवश्यक होगा। हर्षल मांडलकर इस बीच ऑफ स्टंप के ऊपर रखी हुई गेंद बिल्कुल चकमा खाया, जजमेंट से चूके थे वहां पर कुणाल घरत। मन में आशा थी कि यह गेंद आउटलाइन से बाहर होगी, लेकिन अंपायर की सख्त निगाहों से नहीं बच पाए। लगातार बैक टू बैक दूसरी गेंद डॉट और बिंदी पाई गई। स्लोवन डिलीवरी, हवा में गेंद, फर्स्ट स्लिप से गेंद निकलती हुई, वहां पर कोई खिलाड़ी नहीं। जब तक कि गेंद खिलाड़ी के पास पहुंच पाती तब तक गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। होता है और इसी प्रकार प्रसन्न करने वाला यह स्ट्रोक 3 गेंदें 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगली गेंद, शॉट गेंद तो एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला, वहां पर खिलाड़ी तैनात थे, लेकिन गलती की इन फॉर्म चलने वाले कुणाल घरत के इस कैच को छोड़ा। मुसीबतें आ सकती है आने वाले समय में। कुणाल घरत ऐसे खिलाड़ी हैं जो दम रखते हैं, पूरी तरह से बड़े बड़े मुकाबले की बड़ी पारी खेलने वाले खिलाड़ी। आज इस समय उम्मीद होगी इस खिलाड़ी के साथ। इस बीच बिंदी गेंद, हमारे भंगारापाड़ा उड़न गांव से बिलोंग करने वाले हमारे दोस्त आदरणीय श्री हेमंत जी पाटिल यहां पर उपस्थित होते हुए उनका भी यहां पर आयोजककर्ता द्वारा सम्मान किया जा रहा है, उस सम्मान का स्वीकार किया जाए। ये शॉट गेंद पुल किया, पावरफुल, पुल पुल एंड सक्सेसफुल, पूरी तरह से 6 नंबर। गेंद शॉट थी, उस शॉट गेंद का पूरी तरह से लाभ उठाया, बैकफुट पर जाकर पुल किया और पुल यानी कि सक्सेसफुल हुआ 6 रनों के लिए। इन 6 रनों के बदौलत टोटल स्कोर कार्ड के ऊपर 6 गेंदों के बाद, यानी कि मैंडेटरी पावर प्ले की बात करो दोस्तों तो 11 रन बिना किसी नुकसान के साथ। हालांकि विकेटें नहीं गिरी है, लेकिन टारगेट काफी बड़ा है, 69 रन बनाने हैं 24 गेंदों में। इस टारगेट को हासिल करने के लिए किसी एक बल्लेबाज को 35 से कम 40 रनों का योगदान इस पारी में देना होगा। लेकिन वो कौन से खिलाड़ी होंगे, इस सभी सवालात हमारे मन में है, क्योंकि प्रेडिक्शन नहीं दिया जा सकता। इस समय प्रेडिक्शन देना घातक हो सकता है इस मैदान के ऊपर, क्योंकि इस मुकाबले के बाद आगे चलने जाने वाली किमान एक टीम होगी, जो कौन सी होगी ये भी सवालात सबके मन में पनपते हुए नजर आएंगे। दूसरे गेंदबाज का इस्तेमाल होता हुआ, शॉट गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, और इस समय बल्ले का अंदरूनी हिस्सा लगने के बाद कुणाल घरत वापिस लौटते हुए। इंटरसेशन है, थोड़ी देर बाद
हवा से बूंदाबांदी होगी, शबनम की बूंदाबांदी यहाँ पर गिरेगी, गुलाबी ठंडी यहाँ पर पनपती हुई नजर आएगी। और इस शबनम के बूंदाबांदी के साथ ये प्यार भरे गीत हमारे सुशांत पाटिल सर लगाते हुए इस बीच काफी कड़ा और तीखा प्रहार, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए, गलती की कोई गुंजाइश नहीं। जिस खिलाड़ी के ऊपर काफी बड़ी आस लगाई थी, प्रथमेश मात्रे, बैक टू द पवेलियन। अब इस संकट के बादल फुंडा टीम के सिर के ऊपर मंडराते हुए, अभी भी फिलहाल देखा जाए तो किशोर घरत है, एक दिग्गज खिलाड़ी, नास्टक एंड के ऊपर योगेश है। तो उम्मीदों की आस लगाई जा सकती है, क्योंकि उम्मीदों के ऊपर दुनिया कायम है। ये शॉट गेंद थी, पुल किया, वहां पर खिलाड़ी तैनात। प्रणय कोहली एक शानदार फील्डर के तौर पर आज हमने उन्हें देखा है। पहले मुकाबले में एक शानदार कैच को पूरा किया था लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर। उसके बाद 500 रुपए की इनामी राशि उनको दी जा चुकी थी हमारे मेहमान के द्वारा। तो फिलहाल इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं, यहां से अब रफ्तार लानी होगी इस क्रिकेट में, साथ ही साथ रनों के ऊपर ध्यान देना होगा। इस बीच दूर से खेलने का प्रयास, गेंद अपेक्षा से ज्यादा कुछ नीचे रही, इस वजह से बिल्कुल 22 के माध्यम से रन जुड़ता हुआ। जगह से खेलने का प्रयास, मुल्तान के सुल्तान वीरेंद्र सहवाग जब जगह से क्रिकेट खेलते तो काफी कामयाबी हासिल करते थे। कम फुटवर्क, कम अंदर बाहर आना, और उसके बाद भी एक बड़ा लंबा क्रिकेट करियर, एक सफल बल्लेबाज के तौर पर मुल्तान के सुल्तान को देखा गया। यह वेरिएशन है, बदलाव है गेंदबाजी का। मिस फील्ड, वहां पर खराब फील्डिंग का स्तर देखने को मिला। गेंद जड़े सीमा रेखा के ऊपर, वहां पर खिलाड़ी तैनात, अच्छा बैकअप दिया और 3 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ते हुए। मैं अक्सर कहता हूं कि गेंदबाजी का करियर अगर लंबा करना है तो हाथों में कम से कम 4 से 5 गेंदें होनी आवश्यक होती है। कोई ऑफ स्पिन करता है, लेग स्पिन, टॉप स्पिन, यॉर्कर, बाउंस या फिर गुड लाइन लेंथ। बुलेखंड टीम के 12वें खिलाड़ी, गेंदबाज का नाम इस बीच काफी तीखा प्रहार, प्रॉपर टाइमिंग, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, यह 6 रन। की एक ताबड़तोड़ पारी जीवित मात्रे ने अपने बल्ले से खेली थी। यही खासियत इस बल्लेबाज की है कि कई कई बड़े टूर्नामेंट में बड़े बड़े पारियों को अंजाम देने वाला ये खिलाड़ी क्यों इतनी ऊंचाई तक पहुंचा है कि वो देश और प्रदेश में आज क्रिकेट खेलता है। इसका उत्तम उदाहरण आज भी जीवित मात्रे ने इस प्रतियोगिता में बयां किया। नए गेंदबाज का इस्तेमाल होगा, हर्षल गावन, टीम के खुद कप्तान हर्षल।
उनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी होगी। इस बीच परफेक्ट यॉर्कर जगह बनाने की कोशिश योगेश ने तो जरूर की। 40+ मास्टर के एक सबसे सफल खिलाड़ी हैं, कई सालों का अनुभव तजुर्बा लेकर इस वक्त मैदान के ऊपर, लेकिन आज अनुभव का इस्तेमाल करना होगा, अपनी टीम को एक बड़ा योगदान देना होगा। इस बीच ये बड़ा योगदान और बड़े स्ट्रोक को कन्वर्ट किया, डीप मिड विकेट क्षेत्र से बाहर जाता हुआ ये बेहतरीन स्ट्रोक, 6 रन। हर्षल गाबन के ऊपर अनुभवी खिलाड़ी योगेश का ये प्रहार, अगली गेंद, ये बैक टू बैक दूसरा पूल हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए और प्रणय कोहली के ये सुरक्षित हाथ जहां से योगेश के पारी का अंत आता हुआ। तो बिल्कुल एक विकेट को हासिल किया हर्षल गाबन। अंपायर को पास करते समय शॉर्ट गेंद थी, लेकिन टाइमिंग प्रॉपर नहीं थी, वहां पर खिलाड़ी तैनात। प्रणय कोहली का अच्छा बैकअप, वहां पर 2 रनों के ऊपर संतुष्ट रहना पड़ेगा। अब फिलहाल 8 गेंदों में 38 रनों का टारगेट बाकी होगा। यहां से चलकर थोड़ी सी मुसीबतें और खड़ी होती हुई पुंडा टीम के लिए, लेकिन क्या किशोर घरत अपना जलवा दिखाएंगे इस मैदान के ऊपर? क्या फिर मुलेकन टीम आगे बढ़ेगी? ये देखिए अच्छी स्ट्रोक, टाइमिंग प्रॉपर थी, लेकिन इस गेंद के ऊपर ज्यादा नंबर नहीं आएंगे, सिंगल के साथ संतुष्ट रहेंगे। 7 गेंदें 37 रन। मुसीबतें और केवल मुसीबतें पुंडा टीम के लिए, लेकिन मुसीबत का सामना करना होगा, एक अच्छा खेल करना होगा। हालांकि टारगेट काफी बड़ा था, लेकिन जो तीसरा ओवर यहां पर घट रहा है, मैं कहूंगा कि तीसरे ओवर में एक काफी अच्छी गेंदबाजी हर्षल ने की है। जब मुलाकात के समय जीवित मात्र से कहा गया कि हर्षल के बारे में क्या कहना चाहेंगे, तो उन्होंने कहा था कि हर्षल कम से कम 3 से 4 साल बाहर भी खिलाड़ी के तौर पर बैठे और आज वो टीम के कप्तान है। यही होती है उपलब्धि। और उसी प्रकार हर एक खिलाड़ी ने अपने करियर के बारे में भी सोचना है। जब 13वां 12वां खिलाड़ी के तौर पर हम मैदान से बाहर बैठेंगे, तब तक हमें यह सीखना है कि हम 11 के अंदर कैसे आएंगे। यही किया हर्षल ने, आज वो टीम के कप्तान है दोस्तों। 3 ओवर के बाद 18 गेंदों का खेल खत्म होता हुआ टोटल स्कोर कार्ड के ऊपर 32 रन, यानी आने वाली 6 गेंदें और 37 रन, 6 गेंदें और 37 रनों का टारगेट होगा। एक बड़ा लक्ष्य, विशालकाय लक्ष्य, सोचने के ऊपर मजबूर। कहां पर चुके थे, कहां गलतियां की पुंडा टीम ने कि इस गेंदबाज ने ज्यादा से ज्यादा रन खाए। हमने देखा कि पहले ओवर में 16 रन आए थे, उसके बाद किशोर घरत का वो काफी महंगा ओवर था जहां पर 13 रन आए थे, उसके बाद 15 रन और अंतिम ओवर में साईराज ने दिए थे 24 रन। यानी कि 24 रनों ने थोड़ा सा मूवमेंट जो था वो बदल दिया था। 6 गेंदे और 37 रन, कम से कम हर एक गेंद के पीछे छक्का लगाना होगा अगर पुंडा टीम आगे बढ़ना चाहती है। उसके बाद भी एक वाइड या एक नो बॉल की तलाश होगी। सामने है जीवित मात्रे, जो कि अब
गेंदबाजी की कमान संभाले हुए। आज का ये शानदार खेल, कई दर्शक बड़ी तादाद में यहां पर उपस्थित। ये शॉट गेंद थी हवा में और इस गेंद के ऊपर किशोर घरत वापिस लौटते हुए हताश और निराश, एक और विकेट का पतन। साल और 12वें साल का ये चौथा दिन। इस बीच ऑफ स्टंप के ऊपर गेंद को रखा था, अंपायर दोनों हाथ को फैलाते हुए वाइड गेंद का इशारा दिया। अब 5 गेंद और 36 रनों की आवश्यकता होगी। स्ट्राइक एंड बल्लेबाज विशाल मात्रे। इस बीच अच्छी गेंद फॉलो थ्रो में खेला है, गेंदबाज के ऊपर से, वहां पर खिलाड़ी तैनात होंगे। अच्छी फील्डिंग, अच्छी थ्रो, एक खूबसूरत क्रिकेट का ये कारवा, एक शानदार खेल। लेकिन जितनी उम्मीदें यहां पर दर्शक लगाए थे कि एक अच्छा मुकाबला देखने का मौका मिले, लेकिन उस तलाश में दर्शक दिन भर यहां पर बैठे रहे, लेकिन वो मुकाबला आज नहीं हो पाया। इस बीच एक और वाइड गेंद का इशारा आता हुआ। एक लाख धनराशि वाली ये प्रतियोगिता इस बीच पूल किया, प्रॉपर टाइमिंग और गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। इस इनिंग की और आज के दिन की अंतिम गेंद लेकर जीवित, इस बार इस ओवर की ये चौथी वाइड गेंद। आज इस प्रतियोगिता का और एक आंकड़ा बदलता हुआ, सबसे लंबा ओवर इस प्रतियोगिता का 10 गेंदों वाला। और इसी के साथ अंतिम गेंद के ऊपर विकेट। साथ ही साथ इस प्रतियोगिता में मुलेखन टीम आगे बढ़ रही है। कांग्रेचुलेशन और ढेर सारी शुभकामनाएं दी जाएंगी, हार्ड लग दिया जाएगा फुंडा टीम के लिए। एक शानदार खेल में आज के दिन में कमेंट्री करने का मौका हमें दिया, उनका भी हम भाऊ मात्रे हो या सुशांत पाटिल और आयोजक करता, उनका हम तहे दिल से आभार व्यक्त करते हैं। इतनी बड़ी प्रतियोगिता में एक हमें प्यार भी मिला और